गुड मॉर्निंग व्ह्यूअर्स, डिवाइन टाईम विथ निकीमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज ज्यांचा वाढदिवस आहे सर्वप्रथम त्या सगळ्यांना विश यू अ व्हेरी हॅपी अँड ब्लेस्ड बर्थडे. तर आज आपण युनिवर्सचा मेसेज, गायडेड मेसेजकडे पाहूया. त्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की आज 11/11चं पोर्टल आहे. खूप मोठं पोर्टल असतं हे. आज नोव्हेंबर आहे, आज नोव्हेंबरची 11 तारीख आहे आणि आज बराबर सकाळी 11:11 युनिवर्सला तुम्ही जे काही मागाल, तुमच्या इष्टदेवतांना तुम्ही ज्यांना कोणाला मागत असाल, त्या मानत असाल, त्यांना तुम्ही जर जी विश मागाल ती विश आज नक्की फुलफिल होते. कारण आज 11/11चं पोर्टल आहे. हे वर्षातलं सर्वात मोठं पोर्टल असतं. तर नक्कीच वेळात वेळ काढून बराबर आज 11:11 तुम्ही जे काही विश मागणार युनिवर्सकडे, एंजल्सकडे, तुमच्या इष्टदेवतांकडे, ती नक्की ग्रँट होते, ती नक्की फुलफिल होते. तर आज 11/11चं मोठं पोर्टल आहे, तर ते नक्की विसरू नका. सकाळच्या 11:11चा मुहूर्त नक्की साधा, विश मागा. आणि रात्रीच्याही 11:11चं पोर्टल नक्की साधा, विश मागा. नक्की युनिवर्स ती तुमची विश, कुठलीही विश असो, ती नक्की पूर्ण होणार, म्हणजे नक्की होणारच. तर चला आज आपण बघूया आपला एंजेलिक मेसेज काय आहे युनिवर्सचा, एंजल्सचा आपल्यासाठी. मदर गाया, मदर नेचर, स्पिरिट गाईड्स प्लीज गाईड करा. मदर युनिवर्स प्लीज गाईड करा. एंजल्स आज माझ्या व्ह्यूअर्ससाठी काय तुमचा मेसेज आहे, करंट एनर्जीज काय असणार आहे, प्लीज गाईड करा. गाईड करा एंजल्स. दोन मेसेजेस आलेले आहेत. रास पाहूया. प्रत्येक राशीसाठी मेसेज असतो. प्रॉमिनेंटली बघूया कुठल्या राशीसाठी गायडन्स आहे, कुठल्या राशीसाठी मंत्र आहेत. एंजल्स प्लीज गाईड करा. कोणती रास आहे. रास पण आलेली आहे आज. रास आहे वृषभ. वृषभ म्हणजे टॉरस रास. वृषभ रास जर खरंच कुठली डिप्रेशन, टेन्शनमधनं, बॅड फेजमधनं जात असाल तर ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमःचा जाप हा वृषभ रास म्हणजे टॉरस राशीने करायचा आहे. तर आजचा युनिवर्सचा गायडेड मेसेज काय आहे आपण पाहूया. चूज टू फाइंड जॉय इन लिटिल थिंग्स. चूज टू फाइंड जॉय इन लिटिल थिंग्स. छोट्या छोट्या गोष्टींवर आनंदित राहायला सांगितलं आहे युनिवर्सने. आणि फुलफिलमेंट ऑफ विशेस, नक्की फुलफिलमेंट ऑफ विशेस. आज 11/11चं पोर्टल पण आहे. जे कुठली तुम्ही युनिवर्सकडे विश मागत असाल, जी तुमची तीव्र इच्छा वगैरे असेल, ती नक्की आज 11/11च्या पोर्टलला, 11:11 पोर्टलवर नक्की ती विश मागा वेळात वेळ काढून. आपण खूप धावपळीच्या जीवनामध्ये जगतो, कोणाकडे वेळ नसतो, पण आज नक्की 11:11 मुहूर्त साधा आणि जी तुमची विश फुलफिलमेंट आहे ती आज पूर्ण होणार आहे. युनिवर्सचा पण आपल्याला मेसेज तोच आलेला आहे, विश फुलफिलमेंट ऑफ विशेस आणि चूज टू फाइंड जॉय इन लिटिल थिंग्स. तर नक्की तुमच्या हातात आता जे काही आहे, युनिवर्सने तुम्हाला जे काही तुमची परिस्थिती आता दिलेली आहे, तर त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद नक्की माना. नक्की तुमचं ध्येय पूर्ण होणार आहे. ज्या गोष्टींसाठी तुम्ही आत्तापर्यंत खूप मेहनत, कष्ट घेऊन तुमच्या लाईफचा स्ट्रगल युनिवर्स, तुमचे एंजल्स, तुमचे इष्टदेवता बघत आहेत. आणि नक्की आपल्या लेकरांचं युनिवर्स, आपल्या इष्टदेवता कधीच वाईट करत नाही. जे काय होईल ते नक्की तुमच्या जीवनामध्ये चांगलं होईल, या गोष्टीवर विश्वास ठेवा. आणि सध्या युनिवर्सने आपल्याला जे वाढून ठेवले आपल्या जीवनामध्ये, त्या गोष्टीचा मनापासून स्वीकार करा. त्या गोष्टी आनंद माना. कुरकुर करू नका की मला हे नको होतं, मला हे पाहिजे होतं, असं अजिबात करू नका. कारण आपल्याला जसं कळतं की आपल्याला आपल्या मुलांसाठी काय चांगलं द्यायचं आहे, काय वाईट द्यायचं, तसंच आपल्या इष्टदेवतांना, आपल्या युनिवर्सला, आपल्या एंजल्सलाही माहिती असतं की आपल्या लाईफमध्ये आपल्यासाठी त्यांना आपल्याला काय चांगलं द्यायचं आहे. आणि ते जे चांगलं, जे उत्तम, तेच आपल्याला देतात. तर नक्की जे हातात आहे, जे चांगलं आहे, त्याला पकडून राहा, वाईट ते टाकून द्या. आणि तुमची विश फुलफिलमेंट इथे होत आहे. तुम्ही तुमच्या लाईफच्या ज्या प्रॉस्पेक्टसाठी बघत असाल, तुमची मॅरिड लाईफ, रोमॅन्टिक लाईफ, करिअर, फायनान्स, ग्रोथसाठी पाहत असाल, तर तुमची विश फुलफिलमेंट इथे होत आहे. भरपूर रियुनियन्स इकडे मला दिसत आहेत. जे सेपरेशन आहेत, जे मॅरिड होऊन सेपरेट आहेत, लव्ह लाईफमध्ये सेपरेट आहेत, किंवा सिंगल्स आहेत ते सेपरेटेड आहेत, नो कॉन्टॅक्टमध्ये आहेत, तर त्यांचं पण इकडे परमनंट रियुनियन इकडे होत आहे. त्यांच्या पण नात्याची नवीन सुरुवात होते, त्यांचं पण विश फुलफिलमेंट होत आहे. तुमच्या पार्टनरकडनं तुम्हाला अपॉलॉजी येत आहे, तर ती नक्कीच स्वीकारा आणि तुमच्या रिलेशनशिपला अजून एक चान्स द्या. आणि
जे ध्येय तुम्ही, जे स्वप्न तुम्ही तुमच्या उराशी बाळगून आहात तुमच्या फ्युचरसाठी, तर त्याची पण विश फुलफिलमेंट इकडे होत आहे. तर युनिवर्सचा आज आपल्याला खूप चांगला आणि गायडेड मेसेज हाच आहे की तुमची प्रत्येक इच्छापूर्ती इकडे होणार आहे. जी योग्य असेल ते युनिवर्स आपल्याला नक्की देणार, जे अयोग्य आहे ते देणार नाही. तर त्या गोष्टींसाठी कुरकुर करू नका. जे आपल्याला हातात भेटणार आहे त्या गोष्टींसाठी आनंद मानायला आपण शिकूया. तर नक्की आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना आनंदमय, सुखमय आणि उत्तम आरोग्याचा जाओ. धन्यवाद.